नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा दुपारचे 12 आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या परिवाराकडून. आणि कोण कोण आज केंद्रात जाणार आहे कमेंट करून नक्की सांगा. माझं काही केंद्रात जाणं होणार नाही, पण आमच्या दत्त महाराजांच्या तिथं आम्ही स्वामींचं केंद्र घेत असतो, तर मी तिथं जाणार आहे. तर तुम्हाला दाखवते समोर व्हिडिओमध्ये. आणि सोनूनी कशी पूजा केली आज ती दाखवते, तर चला. श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. तर हे बघा, आज केलेली सोनूने आपली पूजा आणि किती छान केलेली बघा. आज गुरुपौर्णिमाची मस्त जास्त वेळ दिला त्यांनी आज पूजेला. छान असं वाचलं पण मस्त, त्याची पूजा वगैरे झाली बघा इकडं. आणि इकडं आमचे कामं पण सगळे आवरलेले आहे, हे बघू शकता. काही कपडे इकडं वाळत घातले, काय करावं जागाच नाही आहे पावसामुळे. तर आत्ताच कामं वगैरे आवरले आणि आई आता नेणारी भाजी ती दाखवते तुम्हाला समोर. आणि आज आहे मोठ्या आईचं वर्षश्राद्ध, तर त्याच्यामुळं त्या जाणार आहे गावी. आणि काय झालं, माझ्याकडे हा नवीन फोन आहे बघा, याच्यामध्ये तर माझं चॅनल उघडून दिलेलं आहे, पण ज्याच्यात मी एडिट करते व्हिडिओ तेच नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या जुन्याच फोनमध्ये व्हिडिओ घेतला मी आणि तुम्हाला दाखवते मी. आज गुरुपौर्णिमानिमित्त आपल्याकडं शिबिर आलं होतं डोळे तपासाचं, तर मी आईचे डोळे तपासून घेतले आणि आईला चष्माही घेतला. तर याच्यामध्ये तर काही मला मी ज्याच्यामध्ये बोलते त्याच्यामध्ये काही मला तुम्हाला व्हिडिओ दाखवता येत नाही, तर याच्यामधून दाखवते बघा. तर हे बघा ताई, याच्यामध्ये शूटिंग वगैरे घेतलेली आहे, छान असे फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत. आई पण दिसत आहे तुम्हाला, चष्मा वगैरे लावलेला आहे. आणि हा जो ड्रॉप आहे तो दिला बघा आईला, तर व्हिडिओ दाखवते समोर. आईचे डोळे वगैरे तपासले बघा आणि तुम्हाला दाखवलं मी की आईला असा चष्मा आणि हा ड्रॉप दिला आहे ना त्या. हा तपासणीचं काही मी व्हिडिओ घेतला नाही. आणि हा त्यांचा स्टाफ आहे. कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं? तर त्यांचं श्रीकृष्ण हॉस्पिटल आहे. कुठे आहे ते? संभाजीनगर. जर कुणाला डोळे तपासायचे असेल तर तिथं जाऊ शकता. ऍड्रेस सांगा तुमचा, पूर्ण ऍड्रेस. आकाशवाणी अपेक्स हॉस्पिटलच्या बाजूला श्रीकृष्ण नेत्र. तुमच्या म्हणजे जिथं मेन ब्रँच आहे तिथं पण शिबिर असतं का? नाही, आम्ही अशी गावाकडे शिबिर. तर आज आमच्या गावी होतं, तर तुम्ही आमच्या आईचे डोळे तपासले, त्यांना चष्मा दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. तर आत्ताच बघितलं तुम्ही, मी तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमधून दाखवलं. आईला छान असा चष्मा घेतला आणि एक ड्रॉप दिला त्यांनी. तपासणी फीस आमच्याकडून घेतली नाही, 30 रुपये घेते, पण त्यांनी आम्हाला ती डिस्काउंट दिली. फक्त आम्ही पैसे भरले चष्म्याचे आणि ड्रॉपचे. तर आईचा चष्मा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि गुरुपौर्णिमानिमित्त माझ्याकडून माझ्या गुरुला काहीतरी दिल्या गेलं तर त्याचा मला खरंच खूप आनंद झाला. कारण की जशी मला माझी आई आहे तशीच माझी सासूबाई पण आहे. आणि छान असं त्यांना चष्मा दिला तर मला पण खरंच खूप छान वाटलं. ह्या निमित्ताने द्यायला गेला, मध्येत आपण गेलो असतो, पण आज काहीतरी आपल्या गुरुला द्यायला पाहिजे आपण. आपल्याला ते सगळं काही देतात, पण आपल्याकडून फुलाची पाकळी त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे. तर ह्या निमित्तानं का होईना पण आईला मी आज छान असा चष्मा घेऊन दिला. तर तुम्हाला सगळ्यांना आवडला का कमेंट करून नक्की सांगा. कैश दे ले, 700 कैश दे रहे, फोन पे नहीं मार. अगली बार आना पड़े तो 8-10 दिन के बाद में आना. ताई, तर आत्ताच मंदिरावर आरती वगैरे झाली बघा. आपल्या इथं पौर्णिमानिमित्त भंडारा असतो आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर स्वामी समर्थाचा खूप मोठा भंडारा आहे. तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. आणि आज पण आईनी भाजी काढलेली बघा. सकाळी आल्या त्या विकून आहे ना आज बी. हा सकाळी कोण आल्या, आता जायचंय. तर आता परत जायचंय, तर दाखवते मी त्यांनी तुम्हाला किती भाजी काढलेली इथं. हे बघा पाठीमागं. तर ही आम्ही सुकायला ठेवतो. तुम्ही म्हणत असं इकडं कावर टाकलं, खाली विटा आहे बघा आपल्या, आणि मातीने लागू म्हणून विटावर टाकलेली आईनी भाजी धुवून. पाणी नित्रत त्याचं आणि त्याचं पाणी निथरतं आणि मग टवटव भाजी दिसती आणि घेणाऱ्याला पण पटकन घेऊ वाटते. नाही तर काय होतं, आपण भाजी निवडायला घेतो तर त्याला माती असली का आपल्याला इतका कटाळा येतो, कारण की किती धुवाती, कचर लागते नंतर. तर अगोदर आम्ही धुवून देतो, नंतर काय 1-2 पाण्याने धुतली की स्वच्छ होऊन जाते. तर आज बी आई एवढी किती गड्डी आते, 50 गड्डी आहे. सकाळी किती नेली होती? सकाळी छाटणी. तर सकाळी 60 गड्डी विकली आईनी आणि आता परत 50 गड्डी चालली. 50 घेऊन चालली. तर काल आपण म्हणलो होतो का हा. सगळ्या ताईला की आमच्या ऐकून भाजी घ्यायचा, पण आता कोणी ताई नगरच्या आहे, कोणी मुंबईच्या आहे, कोणी कुठल्या आहे. तर त्या ताई म्हणे आमच्याकडे 40 रुपयाला गड्डी आहे.
तर आम्ही जर जवळपास असतो तर आई घेतली असती. पण ज्या पण भोकरदनच्या ताई आहे ज्या माझे व्हिडिओ बघता त्यांनी आमच्या ऐकून भाजी घ्या. आई सगळ्या ठिकाणी फिरता, म्हणजे ह्या वेळेस सकाळी एका भागात दुपारून एका भागात आहे ना, तर त्या आल्या तर नक्की भाजी घ्या. भाजी खूप चांगली आहे बघा. तर आमच्या भाजीची खासियत म्हणजे लाल कोराची, म्हणजे गावरान भाजी असल्यासारखी भाजी आहे. नाही तर याच्यामध्ये मेथी आणि मेथा आहे ना, त्या मेथा म्हणजे मोठे मोठे पानं दिसते त्याचे, पण खायला चव नसती. आणि आपली जी लाल कोराची आहे याला मेथी म्हणता, तर त्याच्यामुळं चवदार लागती भाजी, कडू पण लागत नाही. तर आता आई आहे भाजीला कशात सुकवणार आहे? आता हे टोपल्यात भरून न्यायच्या, सुकली ती. सुकली का? आता या टोपल्यामध्ये टाकणार आहे बघा. त्या हे टोपल्यात टाकून आणि मग त्या कपड्यात बांधणार आहे ना. तर आता 2-2 टाइम विकताय आई भाजी, तरी पण विकती बर का, कधीच वापस येत नाही भाजी. तर काल ताई आपण तुम्हाला आमराई दाखवणार होतो कालच्या व्हिडिओमध्ये, पण आमराईत काही जाणं झालं नाही कारण की दुपारून खूप पाऊस आला बघा आपल्याकडं, त्याच्यामुळं काही जाणं झालं नाही. आणि आज मोठी आई वर्षश्राद्धाला चालली, त्यांच्या आईचं वर्षश्राद्ध आहे. तर आणि लहानी आई पण याला चालली, काय म्हणता, भाजी विकायला. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. तर दोन्ही आई घरी नसल्यामुळं मला जाता येत नाही. आणि सोनूश पप्पा श्रीरामपूरला गेलेली, तर ते अजून आले नाही. आज ते संध्याकाळपर्यंत येणार आहे. पण त्यांना म्हणलं तुम्ही दोघी जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत मी शेतात जाऊन दाखवते की आपली भाजी कशी काढणं चालू आहे आणि कोण काढते. तर आमची भाजी काढताय आमचे मामा, म्हणजे सासरे बुवा. तर दाखवते, समोर आहे ते. पण तर कुठली कुठली काढलेली भाजी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता, ही एक आरी आणि इकडची एक आरी काढलेली आहे. तिकडं आपली भाजी तशीच राहिलेली, जिथे जिथं मोठी आलेली आहे तिथली आपण काढतोय. तर ते दिसतंय बघा मामा तुम्हाला लांब. तर मामा पूर्ण भाजी काढून आणून देता घरी, मग आई धुता आणि विकायला नेता बघा. 2 जण त्याच्यावरच आहे, कारण की एक जण काढायला कंटिन्यू पाहिजे, तेव्हा भाजी नेणं होती. कारण की काढून न्यायचं म्हणल्यावर दिवसभर तर 100 गड्डीमध्येच जाईल. तर इकडं बघू शकता मामा काढताय भाजी. तर किती गड्ड्या काढल्या बघू त्यांनी, आत्ताच नेलेल्या त्यांनी पहिल्या गड्ड्या घरी. आता थोडी थोडी फुलं पण येत आहे बघा, याच्या अगोदरच विकावं लागणारी भाजी आहे बघा. दिसत असेल तुम्हाला कुठं मोठं फुलं येत आहे मेथीला. इकडे काढताय आमचे मामा भाजी. तर इकडं चालू आहे आमच्या मामाची भाजी काढणं. हे बघा 3 गड्ड्या लगेच झाल्या त्यांच्या काढून. आणि पहिले आपल्या मळ्यामध्ये माळवस राहत होता ना मामा, तर आमचे मामा काढून द्यायचे आणि आई आमच्या माळव्याचाच बिझनेस करत होत्या. मध्ये मध्ये त्यांनी सोडलं होतं, पण आता परत बी ते चालू करणार आहे आणि माळवं चिकणार आहे. कारण की सकाळी गेलं दुपारी गेलं 2 टाईम गेलं की बऱ्याच आपल्याला 2-3 तास आरामाला मिळतो, शेतातले पण कामं होते आणि 2 पैसे जास्त मिळते, आहे की नाही. तर आता मेथी झाल्यावर बहुतेक ते काय टाकते सांगन मी तुम्हाला. मेथी झाल्यावर इथं काय लावणार आहे तर इकडं चालू आहे बघा अशी मेथी काढणं. बांधता कशाने मामा? सुतळी ना. तर सुतळी याची काढता बघा, ती असं हे राहतं, याची सुतळी ओढून काढता एक 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 पोत्याची. नाही आते आहे. तर हे बघा कसं ओढतात ते पोत्यामधलं, असं एक 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 मी तुम्हाला दाखवलं ते छोटं पोतं कापलेलं, त्याची सुतळी काढता आणि अशी छान गड्डी बांधता बघा. तर मोठ्या मोठ्या गड्ड्या असत्या आमच्या बाजारामध्ये, एवढ्या मोठ्या गड्ड्या देत नाही कोणी. आमची पावशर, अर्धा किलो, 1.5 पावशर अशी गड्डी राहती. तर इकडं चालू आहे असं उपटणं. चिखल असल्यामुळं परेशानी उरायली आहे ना मामा, गारा लागतो हाताला. पाऊस नसला की बसू बसू येते बघा भाजी. तर मामा काढताय भाजी, लहानी आई चालली आता भाजी घेऊन, मोठी आई चालली गावाला, त्याच्यामुळे घरी कोण नाही. तर मी बी जाते आता घरी. येते मामा मी. हां. तर मामाची चालू आहे भाजी उपटणं आणि आईनं आवाज देऊन सांगितलं की कढीपत्ता बी घेऊन ये म्हणून विकायला. तर आमचा कढीपत्ता दाखवते तुम्हाला किती टवटव आहे आणि किती छान आहे. आणि मेन म्हणजे गावरान कढीपत्ता आहे. गावरान मिळत नाही, छान वास राहतो आणि चविष्ट पण लागतो. तर आईला मी कढीपत्ता मोडून देते बघा, तिकडचा देते. 2 ठिकाणी झाडं आहे बघा आमचे. हे बघा माझ्या पाठीमागं दिसतं, इथं पण आहे आणि समोर मी जिथून आता मोडणार आहे तिकडं पण आहे. 2-3 ठिकाणी कढीपत्त्याचे झाडे आहे. तर इकडं छान झालेले बघा. अगोदरचं इकडचं मोडून नेऊ आपण, उद्या परवा आपल्याला तिकडचं नेता येतं. तर बघू शकता किती छान कढीपत्ता आहे ताई, मस्त आपल्या शेतामध्ये. काहीच विकत आणायचं काम नाही, शेतात राहत असल्यामुळं सगळं ताजं ताजं उपटून नेता येतं. तर मी आता आईला याच्यातला कढीपत्ता उपटून विकायला देणार आहे. तोडू आपण आता. तर हे बघा एवढा मोठा कढीपत्ता घेतलेला आहे मी. आता
थोडा थोडा व्यक्ती नाही या, रोज थोडा थोडा द्याजू, मग परत परत येतो. जसं जसं आपण कापून घेतला तसं तसं जास्त येतो बघा कढीपत्ता. तर चला आता. आणि इकडं बघा आम्ही म्हटलो होतो इथलं आपल्याला निंदता येणार नाही, खूपच गवत येतं, तणनाशक मारलं होतं आम्ही, कसं पिवळं झालं बघा, पूर्ण जळून जाईन आता. हे निंदायचं काम राहत नाही याला. मस्त आहे, बघू शकता सगळं सुकू राहिलं. चला चला, त्यांना उशीर झाला, पटकन ये म्हणे, तर जाते मी बी. अजून माझं जेवण राहिलेलं आहे. आणि आज आपण महाराजांसाठी ड्रेस शिवणार आहे, दत्त महाराजांसाठी गुरुपौर्णिमा निमित्त. तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये कसा ड्रेस आहे. आणि समूला सगळ्यांना घेऊन आज मंदिरात पण जाणार आहे आम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आले आता घरी. इकडे बघू शकता आईने छत्री बी घेतली आज, छत्री भाजी बांधून ठेवलेली. हा खोसा आहे. ते बघा टोपलं तयार झालं आईचं. तर कढीपत्ता बी बांधला. आज सगळ्या तयारीत चालल्या. काल पाऊस लागला होता का? हा, काल पाणी लागला होता ना. हा, म्हणून आज छत्री चालवली आहे ना. आईला उचलून देते मी एकदा. चला लवकर या मग. तर चालले आई आता भाजी विकायला. कोणी असेल भोकरदांचं तर सगळ्याजणी भाज्या घ्या. तर आज आहे गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या इथं भंडारा. तर बघा किती मोठे याच्यामध्ये वरण वगैरे शिजायला टाकलेले आहे तिकडं. आणि इकडं चालू आहे तुरीची डाळ चालणं, म्हणजे त्याच्यामुळे त्या तवलीमध्ये आपण डाळ शिजायला टाकणार आहे. आणि पातेल्यामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे भात वगैरे करायचा आहे, वरण भात, शिरा, चपात्या असं मेनू राहत असतो आमच्या इथं गुरुपौर्णिमा निमित्त. तर आम्ही छोटाच भंडारा करत असतो, पण ह्यावेळेस मोठा भंडारा आहे, गाव पंगत आहे. आणि इकडं बघा छान अशी मिरच्या आहे, या आमच्या शारदा काकूच्या मिरच्या आहे, भरून नेता त्या पोत्यामध्ये. पण सध्या आता गोण्यात तोडून आणलेल्या आहे शेतामधून. त्या काट्या वगैरे मोजून वगैरे त्या पोते भरता 60 किलोचं. आणि नंतर त्या मार्केटला नेता. आणि इकडं बघू शकता किती मोठी कोथिंबीर आणलेली त्यांनी शेतामधून भंडाऱ्यासाठी. प्रत्येक भंडारा आमच्या शारदा काकूच्या घरीच होत असतो, त्याच्यामुळं आम्ही वर्गणी द्यायला आलेलो होतो. आम्ही थोडीशी मदत केली, जास्त काही केली नाही. आणि लगेच आम्ही घरी आलो होतो बघा. आई नव्हती त्याच्यामुळं आपली मुली आता पेशंट येईल म्हणून. इकडं आहे आमच्या कौसा मामी, त्या देत होत्या लसूण मिसळून. आणि पाठीमागं जे बघितलं तर पत्तरवळ्या आणून ठेवलेल्या होत्या बघा भंडाऱ्याला. आणि इकडं साईडला पाणी वगैरे भरून ठेवलेले, म्हणजे कसं तुरीचं वरण शिजवायला, भात शिजवायला पण धुवायला पण पाणी लागतं, त्याच्यामुळे मोटर चालू करून इकडं पाणी भरून ठेवलेले. तर असा भंडाऱ्याची तयारी चालू आहे. आणि हे आहे आपलं दत्त मंदिर. आणि आमचं घर खूप जवळ आहे बघा. आणि हा मेन रोड आहे, सगळं जवळ आहे, जास्त वाटतच नाही आम्ही शेतात राहतो. तर आजचा ब्लॉग छोटाच होता बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि इथंच आपला ब्लॉग संपवते. धन्यवाद, बाय.